लातूर लोकसभा निवडणुकीत आत्ता खऱ्या अर्थानं रंग भरायला सुरुवात झालेली आहे. कारण भाजपामध्ये आत्ताच डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी प्रवेश केलेला आहे. आपल्याबरोबर आहेत भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर. सर, काय अशी स्थिती होती ज्या स्थितीनंतर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला? किती दिवसापासून ती प्रयत्न सुरू होते, भाजपाची चर्चा चालू होते, बऱ्याच वर्षापासून ज्या चर्चा चालू होत्या सगळं आत्ता प्रवेश का, असाही प्रश्न उपस्थित केला. नाही, सर्वात पहिले मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आणि माननीय देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 19मध्येच आम्ही अर्चनाताईंसाठी प्रयत्न सर्वजण एकत्रित करत होतो आणि तशी त्यांचीही इच्छा होती. पण काही पारिवारिक असतील अडचणीमुळे त्यांना त्यावेळेस ते प्रवेश करता आला नाही. पण पूर्वीपासून त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येणं आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करणं याची त्यांची इच्छा देखील होती. आणि आता काही जणांचं असं म्हणणं चाललं आहे की जे काँग्रेसने उमेदवार दिले त्यामुळं अर्चनाताई भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या. हे असं काही नाही आहे. ते पूर्वीच ठरलं होतं. ज्या दिवशी माननीय बसवराजजी पाटील मुरुमकर साहेबांचा प्रवेश झाला आणि त्यानंतरही ही चर्चा होती की अर्चनाताई आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसला निश्चित असं वाटायला लागलं की आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली की आता आपल्या जो एक वोट बँक आहे त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजगी आहे. ती नाराजगी आता ॲक्शन मोडमध्ये येऊ शकते आणि त्याच्यातून त्यांनी काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षप्रवेशाच्या वेळेस तुम्ही एक उदाहरण दिलं होतं किंवा माहिती दिली होती की शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव असेल किंवा बसवराज पाटील मुरुमकर यांचा जो पराभव झाला त्यामागं देशमुखांचा हात होता. मात्र ही दोन्ही उमेदवार जे निवडून आलेले आहेत भाजपाचे उमेदवार होते आणि अभिमन्यू पवारही भाजपाचे उमेदवार होते. मग ही दोघांची हातमिळवणी आहे असा अर्थ न करता पूर्ण देशमुखांवर तुम्ही त्याचा आरोप केलेला काय सांगता? आपण जर पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून ह्याच पद्धतीने जो आपल्याला पाहिजे तोच माणूस आपल्याही पक्षाला निवडून यावा अशी त्यांची सततची भूमिका राहिलेली आहे काँग्रेस पक्षाची. आणि माननीय बसवराज पाटील साहेब काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. मोठ्या पदावर त्यांनी होते आणि निश्चितपणे कुठंतरी भविष्यामध्ये त्यांना ती अडचण होईल असं त्यांना वाटत होतं. आणि त्यामुळं जो प्रयत्न असेल हे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही लातूरमध्ये कुणालाही विचारलं म्हणजे माझं म्हणून आहे, मी राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही नाही, तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये कोणालाही विचारा की बसवराज पाटलांचा पराभव कसा झाला, कुणामुळे झाला, कुणी ताकद कशा पद्धतीने लावली. आणि या सगळ्या राजकीय पॉलिटिकल गिमिक असतात. त्या गिमिकमध्ये आपला स्वार्थ कसा साधून निघायचा असं काही मंडळींनी केलेलं आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद होती का? होती. पण त्यामध्ये कुठंतरी आपल्या लोकांना शांत बसवणं किंवा काय करणं अशी भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली होती. बरं, भाजपामध्ये अनेक गटगट आहेत अशी सातत्यानं चर्चाही होती. आता लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने नाही, आज जर पाहिलं की भारतीय जनता पार्टीने आज त्यांची भूमिका स्पष्ट केली. उमेदवार निश्चित झालेला आहे. उमेदवार निश्चित झाला आहे. सर्वजण त्यांच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि सर्वजण एकत्रित मिळून प्रचार करत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीची एक प्रक्रिया असते की त्या प्रक्रियेतून उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्वजण कमळ हेच आमचं त्या ठिकाणी दे असं समजून त्या ठिकाणी पुढं काम करत असतात. आणि हे जे वातावरण बनवलं जातं आहे की विरोधी पक्षच त्या ठिकाणी वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत असतो की बाबा कुठंतरी गटबाजी आहेत, काहीतरी आहेत. असं काही कोणताही विषय नाही. सर्वजण एक विचाराने, एका दिलाने, एका ताकदीने भारतीय जनता आणि पार्टीचा व महायुतीचे सर्व उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करतो. कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत? ज्यावेळेस मी या लातूर लोकसभेचा माझ्याकडे जबाबदारी दिली की तुम्हाला आता या निवडणुकीचा प्रमुख म्हणून काम करायचं आहे, तर मी आवर्जून पक्षाच्या आमच्या नेतृत्वाकडे मागणी केली की मी पक्षाखाली जात असताना निश्चितपणे तर लोक जे मतदान करणार आहेत मोदीजींकडे पाहून त्यांच्या मागच्या 10 वर्षातल्या कार्याकडे पाहून आपल्याला मतदान करणार आहे. मराठवाड्यासाठी रेल्वे कोचचा कारखाना, बाकीच्या अनेक अशा गोष्टी आहेत. कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला वॅक्सिनचं उपलब्ध करून देणं, लोकांच्या पाठीशी उभा टाकणं, या सगळ्या भूमिका केंद्र सरकारने ज्या घेतल्या ह्या सगळ्या घेऊन आम्ही खाली जाणार आहे. पण त्याचसोबत मी पक्षाकडे सांगितले की बाबा लातूरमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा विषय त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे. आपण जर माझ्यावर
ही जबाबदारी देत असताल तर मी पाणी ह्या विषयावर बोलणार आहे आणि त्याच्यावर जर आपण परवानगी आम्हाला विधानसभेच्या आधी हे काम जर चालू झालं, वाहून जाणारं पाणी आणि पुरातलं पाणी हे आपल्या लातूरच्या सगळ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जर सोडण्याचं काम जर चालू झालं तर मला ती पुढं बोलायला चांगलं राहील आणि त्यांच्याकडनं ही हमी घेतली मी आणि मी आज आपल्या सर्वांच्या समोर तर तुम्ही मला जबाबदारी द्या. मला पक्षाने सांगितलं तू निश्चित बोल, आपल्याला काम करायचं. एकूणच भाजपामध्ये कोणतीही गटबाजी नाही, तो विरोधी पक्षाचा आरोप आहे. आम्ही एकत्रित भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करणार आहोत आणि ही निवडणूक मोदी साहेबांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे, विकासाच्या माध्यमातून केलेली कामं लोकांना सांगणे आणि त्यातून मत मागणे अशी असणार आहे, अशी माहिती दिलेली आहे संभाजी पाटील नायकर यांनी. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.